त्या अर्जामध्ये आपण इथे बऱ्याच दिवसापासून राहतो, म्हणजे 30-40 वर्ष इथे बऱ्याच लोकांना झाले. तर त्याच्यामध्ये विषय होते की नमुना नंबर 8 देऊन तिथल्या लोकांना ग्रामपंचायत नमुना नंबर 8 देऊन मालकी हक्क देण्यात यावा आणि त्यांची मालमत्ता कर वसुली करण्यात यावी. शिवाय तिथे जे काय लोकसंख्या वाढीव आहे त्यानुसार आपल्याला जे काही गावठाण होतं आपलं ते 3 एकरच आपल्या सातबाऱ्यामध्ये नोंदवलेलं आहे. 3 हेक्टर त्या अनुषंगाने वाढीव लोकसंख्येनुसार ते परत त्याचा विस्तार करावा आणि गरजू लोकांसाठी तिथे घरकुल योजना ही राबवण्यात यावी. कारण तिथे गोरगरीब लोक जे आहेत ते अजूनही पत्राच्या शेड मध्ये राहतात आणि त्यांची परिस्थिती बिकट आहे, ते घर बांधू शकत नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी तिथे घरकुल ग्रामपंचायतीने तिथे घरकुल योजना राबवावी. त्यानंतर तिथे कोणी जर काही घटना घडली, कोणी एक्सपायर झालं, वारलं, तर आपल्या तिथे स्मशानभूमी नाहीये, तर त्यासाठी आम्हाला ग्रामपंचायतने नियोजित स्मशानभूमीची जागाही तिथे कुठेतरी द्यावी. आणि दुसरा एक मुद्दा, मधोमध तिथे आपल्याला कार्यक्रम करण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचं एक स्मारक आहे. त्याच्या अवतीभवती जी 2 एकर जमीन आहे, त्या जमिनीचीही ग्रामपंचायतने आपल्या इथे नोंद घ्यावी आणि ती शासकीय पातळीवर नोंदवावी. आणि या विषयावर आपल्याला काय वाटतं, सर्वांना मिळाले पाहिजे का नाही नमुना नंबर 8? ज्यांना वाटतं त्यांना मालकी हक्क मिळाले पाहिजे, नमुना नंबर 8 मिळाले पाहिजे, टॅक्स मिळाले पाहिजे, त्यांनी सपोर्ट करा आणि असं एक स्पेशल ठराव ग्रामपंचायती घ्यावा असं मी अध्यक्षांना विनंती करतो. आणि या विषयावर काय झालेलं आहे, मागच्या आम्ही 2024 ला शासनाकडे पाठपुरावे, निवेदन वगैरे सगळे केलेले. त्याच्यानंतर शासनाने आम्हाला बरेच परिपत्रक त्याचे उत्तर दिले आणि सर्वात महत्वाची त्यातली गोष्ट, मागच्या ग्रामपंचायत मध्ये झालेल्या सभेमध्ये आपल्याला ग्रामपंचायतने जो ठराव दिला त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून आणि आभार मानावे. आणि इथून पुढे ग्रामपंचायतने आम्हाला सहकार्य करावं. त्याकरता झालेले जे काय पाठपुरावे, उत्तर, निवेदन आहे ते सुनिश्चित आणि मी अध्यक्षांना सुपूर्द करतो. त्यांनी त्याच्यावर अभ्यास करावा, आमचा विचार करावा. एवढंच. धन्यवाद.